की आचारसंहितेचे काही नियम असतात आणि ते नियम पाळावे लागतात। त्याच्यात कालच मला वाटतं डॉक्टर लोकांना इथं भेटायला आलो होतो, नंतर मी जामदारांनाही भेटलो, वकील लोकांना, तिथं बोलत असताना की बाबा तुम्ही उद्याच्या काळामध्ये महायुतीच्या विचाराचा खासदार म्हणून निवडून द्या, उमेदवार निवडून द्या, आम्ही तुम्हाला निधी देऊ। तुम्ही त्या ठिकाणी निवडून देण्याच्या करता त्या मशीनच्या शेजारी जे बटन आहे ते बटन घड्याळाच्या शेजारचं कसा 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 दाबा। आता ही ग्रामीण भाग झाला आपला, कसा कसा कसा, परंतु तेच पुण्यात भाषण असतं तर तुम्ही घड्याळाच्या शेजारचं बटन आपण दाबावं आणि आम्हाला मतदान करावं। तुम्ही मतदार राजा आहात, तुम्ही प्रमुख आहात। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार तुम्हाला दिला आहे, त्या अधिकाराचा वापर आम्हाला करा। आम्ही देशाचे पंतप्रधानांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या करता त्या मताचा वापर करू असं सांगितलं असतं। तिथं कचा 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 सांगितलं असतं, लगेच त्यांनी सुरू केलं आचारसंहितेचा भंग झाला। अरे म्हणलं बाकीचे काही पण सांगतात की आम्ही इतके दर वर्षाला इतके लाख रुपये तुमच्या अकाउंटला टाकणार, आम्ही असं करणार, आम्ही तसं करणार। हे मग त्या आचारसंहितेचा भंग होत नाही का?